तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज मी बनवते गुढीपाडवा स्पेशल परिपूर्ण अशी चमचमीत थाळी। आता या थाळीमध्ये मी खूप महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, म्हणजे तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही। तर चला वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। त्याचबरोबर अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला, तर सर्वात पहिले आता इथे आपल्याला दही लावण्याकरता दूध तापवून घ्यायचे। घट्ट दही लावण्याची पहिली टिप, तुम्हाला ज्या भांड्यामध्ये दही लावायचे त्या भांड्यामध्ये दूध टाकायच्या अगोदर पहिले थोडंसं पाणी काढून घ्यायचं त्या भांड्यामधून, जेणेकरून आपलं दूध आहे ना खाली असं चिकटणार नाही। म्हणजे जेव्हा आपण तापवतो ना दूध, तेव्हा असं खाली दूध तळाला लागतं, त्यामुळे आपलं दूध तळाला लागणार नाही, जळणार नाही, त्याच्यामुळे आपलं दही खूप सुंदर लागेल। त्यानंतर दुसरी टिप म्हणजे दूध आपल्याला फक्त गरम नाही करायचं, तर आपल्याला थोडंसं ते उकळवून पण घ्यायचे, जेणेकरून त्यातलं एक्स्ट्रा जे पाणी असतं ना दुधामधलं ते सर्व निघून जातं, आणि त्यामुळे आपलं दही जे आहे ना ते खूप असं मस्त घट्टसर असं खरवसासारखं आपलं दही लागतं। ते बघू शकता आता इथे आपलं दूध जे आहे ते छान उकळलेलं आहे। आता मी गॅस बंद करून घेते। दही लावण्याची तिसरी टिप म्हणजे दही शक्यतो काचेच्या भांड्यात नाहीतर मातीच्या भांड्यातच लावा, त्यामुळे दही आपलं खूप मस्त असं दाटसर आणि घट्ट असं होतं। दह्याचं तापमान कधी पण दुधामध्ये बोट घालून तसं चेक करा, ते असं चमच्यामध्ये घेऊन चेक करू नका, कारण का चमच्याच्या तापमानामध्ये आणि डायरेक्ट बोट बुडवून ह्याच्यामध्ये खूप फरक असतो। तर आता इथे मी घेतलं आहे 1.5 चमचा एवढं दही। 1 लिटर दुधाला 1.5 चमचा दही घेतलंय। आता ते मी थोडंसं ना ह्यातलं दूध काढून घेते आणि ह्याचं मस्त असं विरजण म्हणजे असं प्रॉपर असं त्याला फेटून घेते। हे बघा, एक चौथी टिप म्हणजे दही प्रॉपर असं फेटून घ्या, त्यामुळे काय होतं आपलं दही आहे ना दुधामध्ये सर्व साईडला पसरतं आणि त्यामुळे आपलं दही एकसारखं आणि असं घट्टसर लागतं। हे बघा, आता आपलं दूध आहे ना प्रॉपर असं थंड झालेलं आहे, म्हणजे कोमट झालेलं आहे। आता मी ते बोट घालून चेक करते। बोट घातल्याच्या नंतर उलटे 10 अंक मोजा, जर बोटाला चटका नाही लागला तर याचा अर्थ आपलं दूध जे ते परफेक्ट आहे। आता ह्यामध्ये आपण केलेलं विरजण घालून घेऊया। हे बघा, मी सर्व विरजण आता इथे घालून घेते आणि थोडंसं दूध त्या वाटीमध्ये घालून ते पण बाकीचं सर्व घालून घेते यामध्ये विरजण। आता हे दूध आपल्याला सर्व असं प्रॉपर दही बरोबर असं मिक्स करून घ्यायचे। हे बघा, म्हणजे आपलं विरजण जे आहे ना ते सर्व साईडला असं पसरलं पाहिजे। हे बघा, आता मी ते प्रॉपर असं मस्त मिक्स करून घेते। तर आपल्या दह्याकरता दूध जे आहे ते प्रॉपर रेडी झालेलं आहे। आता आपण यावरती झाकण ठेवून आहे ना एका साईडला गरम ठिकाणी ठेवून द्यायचे। हे बघा, आणि या दुधाला सारखं सारखं हलवायचं नाहीये। आता एकदा ठेवलं की आपण हे एका साईडला ठेवून देऊया। तर मी 7 ते 8 तासाकरता ठेवून दिलं होतं। त्यानंतर हे बघा, आपलं दही केवढं सुंदर लागलेलं तुम्ही बघू शकता इथे दह्याला। हे बघा, एकदम खरवसासारखं आपलं दही कट होतंय, तुम्ही बघू शकता। अजिबात पाणी नाहीये, चमच्यावर सुद्धा पाणी नाही आणि खाली सुद्धा अजिबात पाणी नाहीये। दही आपलं एकदम वडीसारखं अगदी सुरीने कापता येईल असं दही झालेलं आहे। आता आपल्याला दह्याचा चक्का काढायचा आहे। त्याकरता काय केलं, इथे मी ना एक भांडं घेतलेलं आहे। तुमच्याकडे जे खोलगट भांडं असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता। त्यावरती ना एक चाळणी ठेवली आहे। आता चाळणीवर आहे ना आपल्याला ना एक घरातला सुती कपडा जो पण असेल ना तो तुम्ही इथे घाला। तर तो इथे मी घेतलेला आहे। आता त्यामध्ये मी दही घालून घेते। हे बघा, सर्व दही आपल्याला ह्या कपड्यामध्ये घालून घ्यायचे। त्यानंतर हा कपडा असा गुंडाळून एकत्र करून हे बघा अशा प्रकारे याची अशी पुरचुंडी करून घ्यायची, जेणेकरून दह्यातलं पाणी जे आहे ना ते सर्व ना हळूहळू ना ह्यातनं सर्व निथळेल खाली। हे बघा, तर हे बघा, आता मी तुम्हाला चक्का दाखवते। हे बघा, आपला चक्का केवढा मस्त तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। ते सर्व पाणी ह्यातलं निघून गेलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे ना तुम्ही हे रात्रभर जर ठेवलं ना, म्हणजे 7 ते 8 तास ठेवलं ना, तर तुमचा चक्का असा प्रॉपर तयार होतो श्रीखंड करता। तर आता मी हा चक्का एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे, आणि जे खाली पाणी उरतं ना ते पाणी आपण फेकून द्यायचं नाहीये, ते कुठल्याही तुम्ही भाजीला वापरू शकता। तर चला, आता आपला चक्का तयार झालेला आहे। आता आपल्याला बनवायचं आहे श्रीखंड। त्याकरता इथे मी घेतले 1 चमचा एवढी वेलची पावडर। वेलची पावडर मी थोडीशी अशी जरदरी घेतली, जेणेकरून ना तोंडामध्ये ते वेलचीचे दाणे आहेत ना ते खूप छान लागतात। त्यानंतर साखर घेतली इथे मी, पिठी साखर। ही मी घरातच साखर बारीक करून घेतली, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी गोड कसं तेवढं तुम्ही इथे टाकून घेऊ शकता। त्याचबरोबर इथे मी घेतलेलं आहे केशरचं दूध, केशर भिजवून ठेवलेले होते। तर हे बघा, अशा प्रकारे आता मी सर्व असं प्रॉपर मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता आपला चक्का केवढा मस्त तयार झालेला आहे, केवढा स्मूथ झालेला आहे आपला चक्का। आता हे एकसारखं आपल्याला फिरवून आहे ना असं छान फेटून घ्यायचं, जेणेकरून आपलं श्रीखंड तयार होईल।
हे बघा आपलं श्रीखंड केवढं मस्त तयार झालेलं आहे, एकदम स्मूथ असं. श्रीखंडानं कधी पण दही कसं लावतो त्यावर पण अवलंबून असतं की आपलं दही कसं लागलेलं आहे. त्यानंतर आता ह्यामध्ये मी घालून घेते थोडीशी, माझ्याकडे ड्रायफ्रूटची पावडर होती ती मी इथे घालून घेते. तुमच्याकडे नसेल तुम्ही ही स्किप करू शकता. त्यानंतर इथे मी घालते थोडेसे ड्रायफ्रूट, बदाम आणि पिस्त्याचे काप. हे घालून सुद्धा आता मी सर्व असं प्रॉपर मिक्स करून घेते. हे बघा तुम्ही बघू शकता आपलं श्रीखंड केवढं सुंदर लागलेलं आहे. यापूर्वी सुद्धा मी एक श्रीखंडाची रेसिपी शेअर केली आहे, वेलची श्रीखंड. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिकडे तुम्ही जाऊन बघू शकता. हे बघा आपलं सुंदर श्रीखंड आता तयार झालेलं आहे. ते आता आपण सर्व करून घेऊया. तर मी ते मातीच्या भांड्यामध्ये हे श्रीखंड छान सर्व करून घेते. तुम्ही या गुढीपाडव्याला असं श्रीखंड नक्की करून बघा आणि दही लावण्याच्या पद्धती पण मी सर्व सांगितल्या आहे. त्यावरच तुमचं श्रीखंड कसं होतं ते अवलंबून आहे. तर आता आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे. आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया थोडंसं थंड व्हायला. तोपर्यंत आपण बासुंदी बनवून घेऊया. आता बासुंदी बनवायला सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप म्हणजे जाड तळाचं असं पातेलं घ्यायचे. त्यामध्ये मी इथे 1 लिटर एवढं दूध घालून घेते. आता जाड तळाचं ह्याकरता घ्यायचं कारण का आपल्याला दुधाला कंटिन्यू असं ढवळायचे आणि दूध खाली लागलं नाही पाहिजे, जळलं नाही पाहिजे. त्याकरता इथे आपल्याला जाड बुडाचंच पातेलं घ्यायचे आणि दूध आपल्याला असं कंटिन्यू ढवळत राहायचे. दुसरी टिप म्हणजे बासुंदी करता कधी पण म्हशीचंच दूध घ्या, म्हणजे असं चांगलं मलाईदार दूध घ्या. त्यामुळे आपली बासुंदी अशी छान अशी लच्छेदार होते. हे बघा आता कंटिन्यू आपल्याला हे असं ढवळत राहायचे जोपर्यंत आपलं दूध असं अर्ध होत नाही तोपर्यंत. दूध वरती येतं त्याकरता इथे आपल्याला मध्ये चमचा ठेवला तरी चालेल, त्याकरता आपलं दूध जे ते वरती येणार नाही. हे बघा आता इथे प्रॉपर अशी हाफ क्वांटिटी झालेली आहे दुधाची. 20 ते 25 मिनिटं लागलेली आहेत दूध कंटिन्यू असं हाफ करायला. हे बघा आणि तुम्हाला हे नंतर आहे ना स्लो गॅसवरतीच असं ढवळत राहायचे. आता ह्यामध्ये मी घालते 3/4 कप एवढी साखर. तुमच्या गोडीनुसार तुम्ही ते साखर घालायची. त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचे केशर दूध. केशर मी थोडेसे दुधामध्ये भिजवून ठेवले होते. तर हे बघा छान असा मस्त कलर आलेला आहे. त्याचबरोबर मी ह्यामध्ये घालते थोडीशी वेलची पावडर. वेलदोडे थोडेसे मी असेच ना अख्खे ठेवले, ते बासुंदी पिताना ते तोंडामध्ये खूप छान लागतात. त्याचबरोबर इथे मी घालते थोडीशी ड्रायफ्रूटची पावडर आणि इथे मी काजू, बदाम, पिस्ता असे बारीक करून घेतले होते, ते सुद्धा यामध्ये घालून घेते. तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट पावडर नसेल तर तुम्ही इथेही स्किप करू शकता. आता हे सर्व आपल्याला असं प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा आपल्याला एक 10 मिनिटं ही बासुंदी अशीच उकळू द्यायची. हे बघा अशा प्रकारे आपली बासुंदी केवढी सुंदर तयार झालेली आणि पूर्ण किचनमध्ये छान असा मस्त घमघमाट सुटलेला आहे. तर हे बघा आता 10 मिनिट झालेले आहेत आणि आपली बासुंदी केवढी मस्त तयार झालेली आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं एक सिक्रेट जिन्नस, ते म्हणजे जायफळ. जायफळशिवाय बासुंदी छान लागत नाही. तर जायफळचा जो फ्लेवर बासुंदीमध्ये उतरतो ना, त्यामुळे बासुंदी आपली एकदम छान अशी सुमधूर बासुंदी होते. तर हे बघा असं मी फ्रेशच जायफळ आहे ना ते असं ग्रेट करून घेतले. जायफळ पहिलेच ग्रेट करून ठेवू नका, त्यामुळे काय होतं जायफळचा जो सुवास असतो ना तो सर्व निघून जातो. तो असं फ्रेश ना बासुंदीमध्ये ग्रेट करून घ्या. तर आता आपली बासुंदी छान तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता इथे. आता काही जणांना बासुंदी एकदम गरम खायला आवडते, नाहीतर काहींना चिल्ड. मला तर एकदम चिल्ड आवडते. त्याकरता इथे मी सर्वात पहिले सर्व करायच्या अगोदर ही बासुंदी अशी थंड करून घेते. एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. हे बघा थंड झाल्याच्या नंतर ना ह्याच्यावर जी मलाई येते ना ती खूप छान लागते खायला. तर ही मी आता बासुंदीमध्ये सर्व अशी मिक्स करून घेते, कारण वरची मलाई काढून घेतली तर बासुंदीला काही चव उरणारच नाही. तर ही सुद्धा मी आता या बासुंदीमध्ये अशी प्रॉपर मिक्स करून घेते. तर चला आता आपली बासुंदी पण मस्त तयार झालेली आहे. तर आता आपण झटपट होणारी थाळीमधला एक भाजीचा प्रकार बघून घेऊया. तर सर्वात पहिले आता इथे आपल्याला फ्लॉवर स्वच्छ करून घ्यायचे. स्वच्छ करून घ्यायचे म्हणजे फक्त पाण्याने धुवून नाही घ्यायचे, पाण्यानंतर धुवून घ्यायचेच आहेत. त्याचबरोबर आपल्याला गरम पाण्यातून ते थोडेसे उकळवून घ्यायचे. तर मी ते पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घातलेलं आहे. ह्याच्यामध्ये ना आपल्याला फ्लॉवर घालायचे. ह्यामुळे काय होतं ना मार्केटमध्ये जी बारीक बारीक धूळ असते, काही किडे काही असतं, ते सर्व निघून जातं. तर हे बघा आपले फ्लॉवर केवढे स्वच्छ झालेले आहेत. आता हे आपण या पाण्यातून काढून एका प्लेटमध्ये साईडला ठेवून देऊयात. त्यानंतर मी एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. सर्वात पहिले इथे मी घालते मोहरी. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला घालायचे जिरं. जिरं आणि मोहरी छान तडतडू द्यायची. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचे लसूण, आलं आणि मिरचीचे काप. ही फोडणी ना मला एवढी आवडते ना, आणि या फोडणीचा ना खमंग सुवास एवढा मस्त येतो ना.
आता लसूण आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचे। त्याचबरोबर मी यामध्ये घालते दालचिनी, तेजपत्ता आणि कांदा। हे आपल्याला छान असं मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा। त्याचबरोबर दालचिनी आणि तेजपत्त्याचा जो फ्लेवर असतो ना तो पण ह्या कांद्यामध्ये छान असा मस्त उतरतो या फोडणीमध्ये। तर हे बघा आता आपला कांदा जो आहे तो बऱ्यापैकी लालसर झालेला आहे। आता ह्यामध्ये मी घालते बारीक चिरलेले टोमॅटो घालून सुद्धा आपल्याला परत एकदा परतवून घ्यायचे आणि टोमॅटो आपल्याला प्रॉपर असे गळेपर्यंत हे असं कंटिन्यू परतवत राहायचे, जेणेकरून मसाला जो आहे तो खाली कढईला चिकटणार नाही। त्याचबरोबर ह्यामध्ये घालते मसाले, त्यामध्ये हळद, गरम मसाला पावडर, घरचा मसाला आणि थोडीशी काश्मीरी पावडर। हे सगळे मसाले घालून आपल्याला परत एकदा असं परतवून घ्यायचे। हे बघा आपले मसाले आहे ना प्रॉपर असे ना परतवून झाले पाहिजे तेलामध्ये। गॅस तुम्हाला स्लोच ठेवायचा आहे, नाहीतर मसाले खाली जळू शकतात। हे बघा आपले मसाला जो आहे तो केवढा मस्त तयार झालेला आहे। या भाजीला अजिबात वाटण्याची गरज नसते। त्याचबरोबर इथे मी घेतलेले आहेत फ्रेश वाटाणे आणि फ्लॉवर। हे आपण तेव्हा बॉईल केले होते ना ते फ्लॉवर घालून घ्यायचे आणि हे सर्व आता मसाल्यांबरोबर वाटाणे आणि फ्लॉवर असं प्रॉपर मिक्स करून घ्यायचे। हे बघा आता ह्यामध्ये मी घालते गरम पाणीच घाला जर तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर, आणि चवीपुरतं मीठ। हे सर्व घालून आता आपण ना असं मिक्स करून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे आता हे सर्व असं मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला हे ना थोडंसं झाकण लावून ठेवून द्यायचं एक उकळी येईपर्यंत। तर आपण ह्याला ना थोडा वेळ ना झाकण बंद करून असं थोडंसं शिजू देऊया, जेणेकरून ना आपल्या रस्स्याला आहे ना एक असा दाटसरपणा येईल। तर हे बघा आपली भाजी जी आहे ती केवढी मस्त तयार झालेली आहे आणि अजिबात वाटण्याची गरज नाही, तरीसुद्धा आपली भाजी अशी मस्त दाटसर वाटते। थंड झाल्यावरती ही अजून थोडीशी दाटसर होते। आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा कोथिंबीर छान अशी मस्त भाजीमध्ये मिक्स करून घेऊया। तर हे बघा आपली चमचमीत अशी फ्लॉवर वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे। तर आता आपले थाळीमधले 3 पदार्थ बनवून झालेले आहेत, पण भाताशिवाय थाळी अपूर्णच। तर चला भाताचा एक प्रकार बघून घेऊया। तर सर्वात पहिले आता इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, थोडंसं तेल घालून घेऊया। तेल छान गरम होऊ द्यायचे। त्यानंतर यामध्ये घालायचे मोहरी आणि जिरं आपल्याला छान मस्त तडतडू द्यायचे। त्यानंतर ह्यामध्ये घालायचे आपल्याला आलं आणि लसणाचे काप। हे काप घातल्याच्या नंतर आपल्याला मस्त छान लसूण आहे ना लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। त्याचबरोबर यामध्ये घालायचे मिरची, तिखट मिरची असते ना ती घाला तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर। त्यानंतर यामध्ये मी घातलेला आहे उभा चिरलेला कांदा, दालचिनी आणि तेजपत्ता। हे सर्व थोडेसे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत आपल्याला। हे सर्व मसाले घालून आहे ना परत एकदा परतवून घ्यायचे। कांदा आपल्याला छान मस्त गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये मी घालते बारीक चिरलेले टोमॅटो, शिमला मिरची, बटाटे, गाजर, त्याचबरोबर वाटाणे। तुमच्या आवडत्या भाज्या तुम्ही इथे घालू शकता आणि थोडासा कढीपत्ता। हे सर्व घालून आता आपल्याला असं मस्त मिक्स करून घ्यायचे। भाज्या आपल्याला आहे ना अशाच ना तेलामध्ये छान परतवून घ्यायच्या आणि ना थोडंसं वाफ काढून घ्यायची। झाकण बंद करून घ्यायचे। झाकण बंद करून आपल्याला थोडीशी वाफ काढून घ्यायची। हे बघा आपल्या भाज्या केवढ्या छान मस्त परतवून झालेल्या आहेत। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे मसाले। मसाल्यांमध्ये इथे मी घेतले गरम मसाला पावडर, हळद, घरचा मसाला, तुमचा घरातला जो मसाला असतो तो तुम्ही इथे वापरला तरी चालेल। त्याचबरोबर काश्मीरी पावडर आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे सर्व घालून आपल्याला पुन्हा एकदा हे मसाले तेलामध्ये छान असे मस्त परतवून घ्यायचे। मसाले परतवत असताना गॅस स्लोच ठेवा, नाहीतर मसाले आपले खाली जळू शकतात, पण ते परतवायला सुद्धा लागतील, त्याकरताना गॅस स्लोच ठेवायचा आहे। आता यामध्ये मी घालते बासमती राईस। हा राईस मी पहिले असा भिजवून ठेवला होता 1 तास। तुम्ही कुठलाही बासमती राईस घेतला तरी चालेल। आता मसाला आणि भाज्यांबरोबर हा राईस असा मस्त छान मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून मसाले सर्व साईडला भाताला तांदळाला लागले पाहिजे। हे बघा सर्व आता असं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आता ह्यामध्ये मी घालते गरम पाणी। थंड पाणी घालू नका, त्यामुळे ना चव थोडीशी ना जाते, त्यामुळे ना गरम पाणीच घाला। त्याचबरोबर इथे घालून घेते चवीपुरतं मीठ आणि परत एकदा छान असं मस्त मिक्स करून घेते। आता आपल्याला झाकण लावून आहे ना छान अशी मस्त एक उकळी काढून घ्यायची आहे आणि भात छान शिजवून घ्यायचा आहे। तर हे बघा थोड्या वेळाने 10 मिनिटांनंतर हे बघा केवढी छान मस्त उकळी आलेली आहे। आता हे परत एकदा आपण झाकण लावून आहे ना भात छान शिजवून घेऊया। आता याच्यामध्ये पाणी घालायची काहीही गरज नाही आहे। तर हे बघा मी झाकण लावून घेते पुन्हा एकदा। तर हे बघा आपला भात केवढा मस्त तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता इथे।
हे बघा केवढा मस्त आपला भात मोकळा मोकळा आणि सुटसुटीत असा भात तयार झालेला आहे। तर आपला गरमागरम मसाले भात सुद्धा मस्त तयार झालेला आहे। आता उरतो शेवटचा पदार्थ, तो म्हणजे तेल न पिणारी पुरी। तर चला पटकन पुऱ्या तळून घेऊयात। तर सर्वात पहिले इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आपण चपातीला जे वापरतो ना तेच पीठ इथे मी घेतलंय। यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ घालून घेते। मीठ घालून आपल्याला हे सर्व पहिले व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। आता टिप नंबर 1, पुरी तेलकट न होण्याकरता आता बरेच जण काय करतात ना, पिठामध्ये ना थोडंसं तेल टाकतात आणि त्याचं असं मोहन देतात आणि मग नंतर आहे ना असं मळतात। तर असं करू नका, त्यामुळे काय होतं ना आपल्या पुऱ्या ना तेलकट होतात, तेल जास्त पितात। आता टिप नंबर 2, कधी पण पुरीची कणिक मळताना घट्टच मळा, अशी मऊ मळू नका। त्यामुळे काय होतं ना पुऱ्या तेल कमी पितात आणि ना पुऱ्या तेलकट कमी होतात। तर ना अशी मी आता ना कणिक छान मस्त अशी घट्टसर मळून घेते। हे बघा अशा प्रकारे। आता कणिक मळल्याच्या नंतर टिप नंबर 3 म्हणजे लगेच पुऱ्या करू नका। कणिक मळल्याच्या नंतर हे बघा अशा प्रकारे कणिक मळली गेली पाहिजे। लगेच जर तुम्ही पुऱ्या केल्या तर ना पुरी छान फुलणार नाही आपली। आता चौथी गोष्ट म्हणजे कणिक छान मुरल्याच्या नंतर लगेच याचे गोळे करून पुऱ्या करायला नाही घ्यायचे। हा गोळा जो आहे ना तो आपल्याला असा मळून मळून छान असा मस्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे सर्व साईडने ज्या भेगा आहेत ना या सर्व अशा निघून गेल्या पाहिजे। हे बघा अशा प्रकारे थोडासा जोर देऊन आहे ना ही कणिक थोडी मळून घ्यायची। हे बघा जसं मी मळते तसंच। तर हे बघा 2 ते 3 मिनिटं ही कणिक मी अशी कंटिन्यू मळून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता केवढी सॉफ्ट अशी आपली कणिक झालेली आहे। हे बघा आता ह्याचे ना आपल्याला ना 2 पार्टमध्ये असे गोळे करून घ्यायचे। आता तुम्ही इथे छोटे छोटे गोळे करून सुद्धा त्याची पुरी लाटू शकता, एक एक पुऱ्या। पण मी इथे ना 2 पार्टमध्ये गोळे करून अशी एक मोठी चपाती लाटून आहे ना त्याला वाटीने असा आकार देणार आहे, जेणेकरून आहे ना आपल्या सर्व पुऱ्या अशा एकसारख्या दिसतील। आणि हा उरलेला गोळा जो आहे ना तो मी असा वाटीने झाकून ठेवते, जेणेकरून तो अजून छान मुरेल। तर हे बघा हा सुद्धा गोळा आता आपल्याला पोळपाटावरती घेऊन आहे ना व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आहे। जेवढा आपण चोळू ना कणिक पुरीची तेवढ्या आपल्या पुऱ्या आहेत ना छान अशा मस्त टम्म फुगतील। आता 5वी टीप म्हणजे चपाती लाटताना पोळपाटावरती अजिबात पीठ लावू नका। त्यामुळे काय होतं ना आपण जेव्हा पुरी तळतो ना तेव्हा वरती असे पांढरे पांढरे असे स्पॉट दिसतात। तर हे बघा अशा प्रकारे ना आता ही मी सगळी चपाती अशी प्रॉपर लाटून घेते। हे बघा थोडीशी ना पुरीची ना चपाती जाडसरच लाटा। तर हे बघा आता इथे आपली चपाती जी आहे ती लाटून झालेली आहे। आता मी एका वाटीच्या साह्याने ना असे ना गोल छान असे काप करून घेते। हे बघा म्हणजे आपल्या सर्व पुऱ्या आहेत ना अशा एकसारख्या होतील। हे बघा केवढ्या सुंदर अशा आपल्या मस्त पुऱ्या दिसतात। तर मी सर्व काप असे करून घेते, त्यानंतर आपण पुऱ्या तळायला घेऊयात। आता 6वी टीप म्हणजे आपण जेव्हा पुरी तेलामध्ये सोडतो ना तेव्हा ही पोळपाटावरची खालची बाजू आहे ना ती आपल्याला तेलामध्ये सोडायची, तशीच पुरी सोडायची, अशी उलट्या साईडने पुरी नाही सोडायची। त्यामुळे आपली पुरी छान मस्त फुगेल। आता सर्वात महत्त्वाची आणि 7वी टीप म्हणजे पुरी तळताना तेल कधी पण कडकडीत असं गरम असावं, म्हणजे तुम्ही मध्यम ते मोठ्या गॅसवरती पुरी अशी तळून काढू शकता। तर हे बघा अशा प्रकारे आता मी पुरी घालून घेतली आहे आणि त्यानंतर पुरी तळताना कधी पण एक साईड एकाच टायमाला तळून घ्यायची, डबल डबल अशा साईड्स तळायच्या नाहीतर मग आपली पुरी आहे ना तेलकट होऊ शकते। तर हे बघा मी एक साईड तळून घेतली आहे, आपली टम्म फुगलेली पुरी तयार झालेली आहे। तर अशा मी बाकीच्या पण पुऱ्या ज्या आहेत त्या अशा मस्त तळून घेते। हे बघा आपल्या सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या मस्त टम्म फुगतायत आणि आमच्याकडे थोडं जास्त असं ब्राऊन पुऱ्या लागतात, म्हणजे अशा कुरकुरीत अशा, त्याच्यामुळे मी जास्त तळून घेते। तर हे बघा आमच्याकडे अशा पुऱ्या लागतात। तर आता मी इथे सर्व पुऱ्या अशा मस्त तळून घेते। तर हे बघा गुढीपाडवा स्पेशल चमचमीत अशी आपली थाळी तयार झालेली आहे। त्यामध्ये बासुंदी, श्रीखंड, भाजी, मसाला भात, त्याचबरोबर टम्म फुगलेल्या अशा मस्त पुऱ्या, कुरडई, इथे मी शेवटी कुरडई सुद्धा तळून घेतलेली होती आणि थोडंसं लोणचं। तर हे बघा आपली थाळी जी आहे ती मस्त तयार झालेली आहे। तुम्ही ही थाळी गुढीपाडव्याला एन्जॉय करू शकता। 1 तासामध्ये ही संपूर्ण थाळी तयार होते। फक्त दही तुम्हाला आदल्या दिवशी लावावं लागतं, बाकी ही संपूर्ण थाळी फक्त 1 तासामध्ये तयार होते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। त्याचबरोबर इथलं बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। थँक्यू।